आठवे देव तो करावा उपाव येरते वाव खटपटा होईबा जागा वाऊगा कागा सिनसील जाणीवेच्या भारे भवाची डोही बुडसी तू कै निघसी ना होईबा जागा वाऊगा कागा सिनसील तुका म्हणे देवा पावसील भावे जाणता तो ठावे काही नोहे होईबा जागा वाऊगा कागा सिनसील पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पावे जे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माह्य दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माह्य दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता रंग भूमिका आता रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा या माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळात चालवी सकळ्या नामा म्हणे आठवे देव तो करावा उपाव येरतेजी वाव खटपटा थोडं येरतेजी वाव खटपटा एवढ्यासाठी होईबा जागा वाऊगा कागा सिनसील प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे बरे का गंभीर महाराज परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप अरे हे एक राहिलं वो अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम दीपक पवार कोपरगाव तुम्हालाही नमस्कार विठ्ठल पर उपकार म्हणजे पुण्य आहे परपीडा म्हणजे पाप आहे त्याच्याही पेक्षा नामदेव रायांनी सुटसुटीत व्याख्या केली जे तुम्ही दरवर्षी करता त्या बाबतीत बोलतोय पुण्यासी कारण इतुलेची पुण्यासी कारण इतुल्यासी सुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन
हा नामदेवाचा गाथा असल्यामुळे तुम्हाला पाठ नसेल, पण सुटसुटीत शब्द आहे. क्षुधेल्यासी अन्न, जो उपवासी आहे त्याला अन्न, आणि तहानलेला आहे त्याला पाणी. क्षुधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, पुण्यासी कारण इतुलेची. म्हणून अन्नदान करताना दोघाचंही समाधान अन्नदानामध्ये आहे आप्पा. बाकी कोणतंही दान करा तिथे नाराजी आहे. द्रव्यदान आहे, वस्त्रदान आहे, भूमिदान आहे, स्वर्णदान आहे. या सगळ्या दानाचा विचार करा. याच्यामध्ये कुठेतरी जगन्नाथ भाऊ कोणाची नाराजी आहे. भूमिदान केल्यानंतर पेपरला दिलं, याला 2 एकर जमीन दान केली. त्याला वाटलं माझं मोठं कौतुक करत असेल ज्याला दान केलं ते. त्याला विचारलं बाकीच्यानी, का रे ते 2 एकर दान? हो केलं ना दान, गाजर गवत उगवत नाही ती जागा दान केली. मग दात्याला कळतं हे तर आपलीच निंदा चालू झाली. म्हणजे कुठेतरी नाराजी आहे बाकीच्या दानामध्ये. एकच दान जगात श्रेष्ठ आहे, ते अन्नदान. दोघाचंही समाधान आहे. कितीही जेवणारा माणूस असला तरी 42 गुलाबजाम खाईल. कल्पना करा, नसेल डायबिटीस वाला तर आहे ना, 42 वाले आहेत बरं का भूंकर आहे, अजून आहे आमच्या, नाहीच म्हणत नाही 42 पर्यंत. पण 43वा गुलाबजाम वाढताना हात आडवा करेलच. अहो मारता का पाटील? माझा हात मोडतो का? तुमचा हात वेल्डिंग करा दवाखान्यात, मला मारता का? आणि मग दोघाला विचारा. जेवणारं म्हणतं पोटभर जेवलो, आणि जेवू घालणारं म्हणतंय पोटभर जेवू घातलं. दाता आणि याचक हे दोघालाही समाधान मिळणारं दान जगातलं अन्नदान आहे. आणि तिथे पात्राचा विचार नाही, कोणी असू द्या. सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वाभूती द्यावे अन्न. द्रव्ये पात्र विचारून, द्रव्य 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 पात्र विचारून. द्रव्य पात्र विचारून, हे द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. सर्वाभूती द्यावे द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे अन्न. कोणी असू द्या, अन्न सर्वांना देण्याचा अधिकार दिलाय. पण द्रव्य देताना विचार करायचा. द्रव्य पात्र विचारून. आपण ज्याला द्रव्याचं दान करतो ते त्या द्रव्याचा काय उपयोग करतो याला महत्व आहे. आखाड चालू आहे सध्या. तुम्ही एखाद्याला 200 रुपये दिले आणि ते तिथं गेलं आणि ते भक्षण केलं की अर्ध पाप दात्यावर आहे, लक्षात ठेवा. म्हणून द्रव्य देतानाचा विचार करायला सांगितला. पण अन्नदान सर्वाभूती द्यावे अन्न. पुन्हा एक लक्षात घ्या, अन्न तेच असते, पण या दरबारातलं अन्न सेवन करणं म्हणजे तो प्रसाद असतो बरं का आपा. प्रसाद म्हणजे काय? अरे दुकानात घेतो आपण तो नारळ आहे, पण मातोबाच्या मंदिरात पुजाऱ्याच्या हातून तोच वापस घेतला की प्रसाद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि प्रसाद फक्त दोघाकडेच आहे आबा. प्रसाद फक्त दोघच देऊ शकतात. अरे प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रसोपजायते. सर्व दुःखाची हानी करण्याची क्षमता प्रसादामध्ये आहे. नाम प्रसन्नतेत आहे, प्रसन्नता. आणि हे दोघाकडेच आहे.
नाहीतर बाकी कोणी असू द्या, काजू खातं, बदामचा शिरा खातं, तरी चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटतं भूमकर याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. काही विचारतात क्यों जी रोते क्यों? हम रोते नाही जी, फिर मेरी सूरतही वैसी, फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता देवाकडे अथवा संताकडे कधी जा, प्रसन्नता आहे. आणि म्हणून प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. तुम्हाला तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा समाधान देऊ शकते. फक्त संतांनी सांगितलं त्याचा विचार करायचा आहे. विचार केला की समाधान मिळालंच. प्राप्त परिस्थिती, जर 50 वर्षाचा मुलगा आईच्या डेड बॉडी जवळ रडतो, बरं का आप्पा, वस्तुस्थिती आहे. सर्वात मोठं दुःख आहे. अरे मोठा मोठा त्याग करणारा संन्यासी आईसाठी रडतो, तर सामान्य माणसाचं काय? जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. कारण संन्यासी जर मुलगा झाला, बरं का सदा, मुलगा संन्यासी झाला, 22 वर्षाचा दीक्षा ग्रहण कार्यक्रम संपला, भगवा वेश धारण केला, भस्म लावला, हातात दंड संन्यासाचा, रुद्राक्षाची माळ, कमंडलू हातात घेतला, वाघाचं कातडं बगलेत, दीक्षा संपल्यानंतर उभा राहतो मुलगा संन्यासी 22 वर्षाचा, आणि त्याचा 70 वर्षाचा बाप पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. आणि संन्यासी मुलगा उजवा हात वर करून बापाला आशीर्वाद देतो. एवढं श्रेष्ठ पात्र जगात संन्यासाचं आहे. पण त्याही संन्यासाला आदेश आहे, त्यानं मायच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन घ्यायचं आहे. एवढं श्रेष्ठ. नाही तर संन्यासी देवापुढे वाकत नाही. शंकरराव, जर पांडुरंगाच्या दर्शनाला संन्यासी गेला ना, तर त्याच्या खांद्यावरचा जो दंड आहे तो चरणाला लावतो, मुंडकं वाकवत नाही. जिथं देवापुढे डोकं वाकवत नाही संन्यासी, पण त्या संन्यासाला आदेश आहे, त्यानं आईच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन घ्यायचं आहे. पुत्र झाले या संन्यासी, अवश्य ते जावे पितयासी, पण भिक्षा मागून पोसावे मातेसी संन्यासी, ऐसी विधी आहे विठ्ठल 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 आणि आई मरण पावली, मुलगा रडतो. रडतो त्याचं वय मी समाधानासाठी सांगतो, तिथे सुद्धा तुम्हाला समाधान मिळेल. जो रडतोय मुलगा त्याचं वय सदा 50 वर्षाचं आहे. आई मरण पावली ती 75ची आहे आप्पा. पण त्यानंही विचार करायचा समाधान मिळण्यासाठी. काय विचार करायचा? डेड बॉडी जवळ बसून रडून विचार करायचा की पांडुरंगा, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, त्याच्यापेक्षा मी केवढा भाग्यवान आहे, मला आईचं 50 वर्ष सानिध्य लाभलं, असा विचार आहे. तिथे प्रसन्नता आहे, तिथे समाधान आहे. शोधायची गरज नाही. प्राप्त परिस्थिती. ज्याच्या पायात चपला आहे ना, त्यानं चपला घालणाऱ्याकडे पाहिलं तर मग दुःख आहे. अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, चपलावाल्याला समाधान आहे. विठ्ठल 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 आणि त्याच्यासाठी गरज विचाराची आहे. विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून नप विजय समाधान, नप विजय समाधान, विचारा वाचून नप विजय समाधान, नप विजय समाधान, नप विजय समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. आणि विचार संताच्या जवळ आहे. सर्वांना पाठ आहे. चंद्र तेथे चंद्रिका,
शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक असण्याची. म्हणून विचार जिथे आहे तिथे समाधान. म्हणजे संत प्रसाद देतात अथवा भगवंत प्रसाद देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. लाह्या त्याच आहे खापरात भाजलेल्या, दही तेच आहे आपल्या घरी तयार झालेलं. तोपर्यंत ते दही आहे त्या लाह्या आहे. पण जेव्हा परमात्मा गोपाळाला वाटतो तेव्हा तो प्रसाद आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आजचं जेवण म्हणजे म्हातोबा महाराजांच्या दरबारातला प्रसाद आहे. विठ्ठल 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 आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आप्पा एकच तास राहिला, काळजी करू नका. संत आणि समाज दोन मध्ये हा फरक आहे. समाज सुखी आहे, संत दुःखी आहे. समाज सुखी का? जेवण करतो आणि झोपी जातो. औट हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट हात का, औट म्हणजे 3.5. हे पूर्वी पाडे होते गंभीर महाराज, ते आता जगन्नाथ भाऊ कॉम्प्युटर बटना दाबून करायचं नाही. पूर्वी पाठच पाव की. जुनी मंडळी नेमकी पाऊन की, सव्वा की, 1.5 की, 2.5 की, पुढे शेवटी होती 3.5ला म्हणायचं औट की. औट म्हणजे 3.5. मग पाडे पाठ करायचे. 1 औट औट, 2 औट 7, 3 औट 10.5, 4 औट 14, 5 औट 17.5. याचा अर्थच आहे 3.5. औट हात का मानव देह. प्रत्येकाला जे शरीर मिळालं ते 3.5 हाताचं आहे. 3.5 म्हणजे ज्याच्या त्याच्या हातानं त्याचा त्याचा देह मोजायचा. हात म्हणजे या खड्यापासून मधल्या बोटाच्या अग्रापर्यंतच्या लांबीला हात म्हटल्या जातं. त्या हाताने विनंती एवढीच आहे, ज्याचा त्याचा त्यानं. उंच माणसानं बुटका मोजला तर ते 2.25 भरल, आणि बुटक्यानं त्याला मोजलं 4.25 वर जाईल प्रकार. म्हणून ज्याचा त्याचा. औट हात का मानव देह अल्लाहने तुझं दिया. केलं काय? खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. जेवण केलं, झोपला, झोपून उठला आणि जेवला, बस एवढंच केलं. पण सुखिया संसार है खावे और सोवे. जेवण करतो आणि झोपी जातो म्हणून संसारातली माणसं सुखी म्हटलंय. दुखिया कबीर है जागे और रोवे. संत जागे राहतात आणि रडतात. रडतात का? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बरं का गंभीर महाराज. बुडता है जनन देखवे डोळा, बुडता है जनन देखवे, बुडता है जनन देखवे डोळा, बुडता है जनन देखवे डोळा. डोळा मनोनी ये तो मनोनी, ये तो मनोनीला. येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनोनी काळा. बुडता है जन न देखवे डोळा. काय म्हणतात ते भूमकरजी? इशारा कोणाला केला? प्रसाद. चला सर्वांना संधी. हाच अंतकरणाचा मोठेपणा आहे ना. सोडत नाही आम्ही, पाहिलं सोडत नाही. मी काय साठी आलो म्हणतात. बस बस याचं नाव परमार्थ आहे, समजून घेणे. विठ्ठल 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 भगवान की. संत रडतात बरं का आप्पा. का रडतात? आता सर्वांना माहिती आहे, सर्वसामान्यांना माहिती आहे, रडणं नात्याशिवाय संभवत नाही. रडण्यासाठी नातं लागतं की नाही? अरे बाबा तुम्ही पहा, नवीन माणसाला ओळखता येतं. डेड बॉडी जवळ बसलेली माणसं सगळी एका स्वरात रडत नाही. ज्याचं जसं जसं नातं आबा तसा तसा रडण्याचा स्वर उंच खाली असतो. जास्त जवळचं काळी चारला रडतं.
थोडंसं लांब काळी 2ला, त्याच्यापेक्षा लांबचं खालच्या पट्टीत, अजिबात संबंध नसलेलं तंबाखूला चुनान उभं राहतं. मग विचारतं मला, का रे रडारड चालली तू तंबाखूला चुना, आमचं कोण लागलंय ते? मग आम्ही शेजारच्या गावचे कोण मेलय म्हणून बघतो. ज्याचा संबंध नात्याचा नाही ते रडत नाही. मग रडतंय कोण? ज्याचं नातं आहे. आणि त्याच्यातही फरक आहे. कोण कसं रडतं, किती दिवस रडतं. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोहे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोहे, बाह पकड़ कर भाई. लपट छपट कर तिरिया रोवे, हंस अकेला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला कैसा नाता है. मन भूला भूला कैसा नाता है. कैसा नाता है जगत में, कैसा नाता है. कैसा नाता है जगत में, कैसा नाता है जगत में, कैसा नाता है जगत में, कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. शाबास. कधी डेड बॉडी जवळ पहा तुम्ही, पत्नी रडत असते ती डोक्याला हात लावून, भाऊ रडतो ते प्रेताचे हात हातात घेऊन, आई रडते ती पोटाला हात लावून. पेट पकडकर, हे बारकावे लक्षात घ्या. कबीरजींनी इतकं बारीक चिंतन. पेट पकडकर माता रोवे. त्या डेड बॉडीकडे पाहिल्यानंतर आईला ती आठवण येते, बाळा या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता रे. अपेक्षा एकच होती, मला तुझ्या खांद्यावर जायला मिळावं, माझ्या आधी गेलास राजा. आणि म्हणून पोटाला हात लावून रडते ती आई. पत्नीला आठवण येते, तुमच्या नावाचं कुंकू लावत आली, उद्यापासून काय, म्हणून तिचा हात पहिला कपाळाला. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो, त्याला कळून चुकतं, माझं बाहुबल गेलं. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. मी तिथलं सांगतो. जब तक जिये माता रोवे. जन्मभर रडते ती आई आहे, जन्मभर. तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला, आप्पा की हाक मारते, बाळू इकडे रे. बसला. तुझं लग्न झालं माझ्या राजा? मला मावशी 2 मुलं आहे. लागली रडायला. का रडता मावशी? अरे माझा गोविंद आणि तू एकाच वर्गात शिकले रे, एका गोधडीत झोपले, एका खोलीत अभ्यास केला, एका डब्यात जेवले, एकमेकाला विसरले नाही. पण माझा 24 वर्षाच्या वयात अपघातात एकुलता एक गेला रे. तो असताना आता मी 2 नातवंड खेळत बसली असती. जन्मभर रडते तिला आई म्हणतात. जब तक जी माता रोवे, बहन रोवे दस मासा, 13 दिन तक तिरिया रोवे, फिर करे घरबासा. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता. मी का सांगितलं हे? नात्याशिवाय रडणं संभवत नाही. मग तुम्ही म्हणता संत रडतात समाजासाठी. हो, मग नातं कोणतं? अवतार आणि उद्धार या 2च शब्दामध्ये नातं जुळतं. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं, आणि उद्धार शब्दाचा अर्थ आहे वर काढणं. वर त्याला काढल्या जातं जे खाली आहे, आणि खाली ते येतात जे आधी वर आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया, भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग,
त्याला अवतार म्हटलंय. आम्ही वैकुंठवासी आलो कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण, विनाकारण उद्धराया जन. आपला उद्धार आहे, त्यांचा अवतार आहे. अवतार आणि उद्धार या शब्दातच नातं जुळतं. त्या नात्यापोटी संत रडतात, येतो हिताचा कळवळा. एक म्हणून सुखिया संसार खावे और सोवे, दुखिया कबीर जागे और रोवे. रडतात आणि जागे राहतात. संत जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी. हे लक्षात ठेवा. जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? जो जागा आहे. व्यवहारामध्ये तुम्ही सुद्धा सोडा असं प्रामाणिकपणे म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. नाही तर भाषण चाललंय दारूबंदीवर, संताची प्रमाण घेऊन टाळाचा कडकडाट. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास कर गए एक नरक मुजाए छे. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खिया आती. टाळ्यांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण कोणाचं चाललं? ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटेल का बाकीच्यांची? मी का सांगतो, तुम्ही सुद्धा सोडा असं म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्या आधी जागे आहे. संत जागे आहे आणि म्हणून अधिकारवाणीनं होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागे आहे. जागे और रोवे. स्वतः जागे आहे संत आणि म्हणून इतरांना जाग करतात. जागे व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जो जागा आहे. मग काही असंही म्हणतील, आम्ही तर आता 7 वाजले, पुण्यातली मंडळी जागी आहो. कदाचित तुकाराम महाराजांच्या पुढे त्यावेळेला सगळे माणसं झोपले असावे आणि मग महाराज 7:05 वैतागून म्हणाले असावे, 8ला संपवतो भाऊ, पण होय बा जागा होय. हा अभंग आमच्या करता नसावा असं काहीला वाटेल. आपण जागे आहो, पण प्रपंचात गाढ झोप लागली ती परमार्थात. म्हणून सगळी वारकरी मंडळी येतं ना पाठ आहे, जागे बाहेर आत निजेले. याचा अर्थ काय आहे? आत निजले म्हणजे घरात नाही,
आणि जागे बाहेर म्हणजे अंगणात नाही बरं का आप्पा, जागे बाहेर म्हणजे प्रपंचात, आणि आत निजले म्हणजे परमार्थात. उठाकीची माय बाप कशी लागली झोप, हे परमार्थ अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबोधा अनादी जो. प्रपंचात जागा आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतं बरं का सदा. 95 वर्षाचा आजोबा बरं का आप्पा, ह्या सगळ्या गोष्टी नागपूरकडच्या आहे, इकडचे आजोबा चांगले आहे, नातू चांगले आहे. आबा 95 वर्षाचा आजोबा 30 वर्षाच्या नातवाच्या बांधकामावर जातो. नातवाचं बांधकाम चालू आहे, तिथं 95 वर्षाचा आजोबा उभा राहतो, पायापासून हलतो, पायापासून, आणि तिथल्या कामगारांना सांगतो पाया पक्का भरा. अरे तुझा हालतो, मरो टेकले शरीर, पाया शोधून बांधे घर, इथे आम्ही जागे आहोत. चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतं, इथं झोपलोय, आणि इथे जो झोपला त्याला जाग करण्याचं काम संत करतात. होय बा जागा, होय बा जागा. पहिली जागृती आहे, आणि जागृती नंतर उपदेश आहे, हे लक्षात ठेवा. झोपेतल्या माणसाला उपदेश करून उपयोग नाही. पहिली जागृती आहे, नंतर उपदेश आहे. बापाला मुंबईला जायचं होतं, पहाटेचे 5 वाजले, तरुण मुलगा 25 वर्षाचा ब्लँकेट पांघरून झोपलेला, आणि बाप उठून म्हणतोय चाललो बरं का रे मुंबईला. हा, पांघरून तसंच तोंडावर, 4 दिवस येणार नाही रे. हा, एक गाय आजारी आहे, डॉक्टरला बोलो. हा, धार काढून दूध डेअरीला ने. हा, शेतात जाऊन उसाला पाणी दे. हा, आज पैसे मिळणार आहे दुधाचे, सुगराचं पोतं घेऊन ये. हा, बापाला वाटलं प्रत्येक गोष्टीला हे हाच म्हणतंय. बाप हुशार होता, त्यानं बरेच कीर्तनं ऐकली होती, उलट तपासणी केली बापानं. आता मी 4 दिवस येणार नाही रे. हा, सांगितलेलं सगळे करायचं. हा, पुन्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. हा, आपल्या घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेवायचा. हा, आत्ता बाप थांबला, गेला आणि पांघरून काढलं. उठ, घाबरू नका. तिथं उठलं ते, काय बाबा तुझ्या आज्यानं आणला होता का रे आड उचलून, टाइमपास करतो. हा, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. त्याला पूर्ण जाग केलं, आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ही संताची पद्धत आहे. आधी जाग करतात, होईबा जागा, होईबा जागा.